आणि त्याच्यानंतर लगेच उपाध्यक्षाची निवडणूक होईल, तेव्हाही आपल्याला पुन्हा मला येणं आहे. आणि मी सर्व कार्यकर्त्याला नम्रपणे विनंती करतो, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरची निवडणूक आहे, त्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी, कारण की तो प्रभाग 35,000चा आहे आणि अंबड शहराचं 29,000 मतं होती. एकच प्रभाग तेवढा आहे. माझे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर आहे. मला गडबड असल्यामुळे पण मी कार्यकर्त्याला सांगतो, पाहुणे रावळे मित्रमंडळी तिथं राहा. पार्टीनं ठरलं होतं की आमदार खासदाराच्या मुलाला आणि पत्नीला तिकीट द्यायचं नाही, त्याच्यामुळे आमदाराच्या पत्नीचं तिकीट थटलं. पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिथं, त्यांच्यासाठी आपण यावा अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मी नगराध्यक्ष देवानी केदार कुलकर्णी यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वांनी या शहराच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करावा. प्रशासनाने सुद्धा शहराच्या विकासासाठी, लोकशाहीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही रथाची 2 चाकं असतात. ती दोन्ही चाकं व्यवस्थित जर चालली तर शहराचा विकास होतो. म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो. आदरणीय महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, आमचे नेते आदरणीय रावसाहेबजी दानवे, आदरणीय बबनरावजी लोणीकर, विलास बापू थरात आणि आमचे मित्रपक्षाचे महादेवजी जानकर साहेब, या सर्वांनीचे या नेत्याचे मनापासून आभार मानतो. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.